युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन 2 स्क्रीन्स एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात। मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या। पत्ता युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे। रायगड लोकसभा निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेत। त्यामुळे रायगडचं राजकारण आपल्या सोयीनुसार फिरवणारे तटकरे आता मावळ लोकसभा निवडणुकीत बारणे यांच्या बाजूनं काय जादू करतात म्हणून साऱ्यांचं लक्ष लागलंय। कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये आले होते, तर बारणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून रायगड लोकसभेसाठी 51% मतदान झालंय। त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे की अनंत गीते बाजी मारणार म्हणून 4 जूनची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। मात्र तटकरे यांनी आपली निवडणूक लढवून थेट मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कर्जत विधानसभा मतदारसंघाला भेट दिली। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ तटकरे यांनी ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलंय। या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तटकरे यांनी महत्त्वाच्या सूचना करून मार्गदर्शन केलंय। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे प्रामाणिकपणे काम करावे अशा सूचना देत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करताना मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा 1 नंबर असला पाहिजे अशी सक्त ताकीद सुद्धा तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं समजतंय। तर कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यासाठी सुनील तटकरे मैदानात उतरले असं चित्र या निमित्तानं दिसून येत आहे। एकूणच रायगडचे राजकारण सतत ज्यांच्या भोवती फिरत राहिलंय ते सुनील तटकरे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत गेल्यानं तटकरे यांनाही लोकसभा निवडणूक कठीण असल्याचं बोललं जात होतं, परंतु कायम आपल्या राजकीय डावपेचात माहीर समजले जाणारे तटकरे यांनी पुन्हा एकदा घटक पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना जवळ करत विरोधकांना धक्का दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बारणे यांना निवडून आणण्यासाठी तटकरे हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। तटकरे हे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठलं सोयीचं राजकारण करत नाही ना म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान प्रचारासाठी आता सुनील तटकरे, त्यानंतर अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हे देखील बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भेट देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।